मुंबईच्या अध्यक्षा वर्षाताई, आदरणीय सर्व नेतृत्व, एआयसीसीचे सर्व पदाधिकारी, प्लॅटफॉर्मवर ट्रेन लेट झाली तर आपण वाट पाहत असतो. मात्र बिफोर ट्रेन आल्यावर काय करावं असा एक अडचण घेणाऱ्याची, जाणाऱ्याची, घ्यायला जाणाऱ्याची, आपली सगळ्यांचीच होते. मला 11:30 ते 2 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत टाईममध्ये, शेड्यूलमध्ये आपण वेळ टाकलेला होता. आता 1 घंट्याची वेळ माझ्याजवळ आहे. तर आता मी भाषण करू, कविता म्हणू, शेर सांगू का माझ्यातली जी मिमिक्रीची कला आहे ती सादर करू, असा एक संभ्रम माझ्या पुढे असणं हे स्वाभाविक आहे. तुम्ही पण इतके शांत बसलेले आहे की आपण ठोक ठोक किती ठोकलं तर तुम्ही काही टाळी पण वाजत नाही, हसत पण नाही, बघत पण नाही. तुमच्या हातातला जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये तुला काय बोलायचं ते बोल, आम्ही आमचा मोबाईल जिंदाबाद. तर तुम्ही काँग्रेस पार्टी जिंदाबादच्या ऐवजी मोबाईल जिंदाबाद करून बसले आणि संचलन करणाऱ्याने इतकं माझ्याबद्दल सांगितलं की आता मला फार संभ्रम आणि मी आता टेन्शन मध्ये की काय बोलू. मात्र चान्स जर मिळाला तर तो सोडायचा नसतो आणि झोल खाणे का नाही हे सूत्र घेऊन मी काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी वर्षाताईचं आणि युवी व्यंकटेशजींना धन्यवाद देतो की त्यांना अर्धा तासच्या ऐवजी ते 15-15 मिनिटं बोलले आणि त्यांनी दोघांनी 15-15 मिनिटं. नाही, मी आता 12:05 पर्यंत बोलायचं का मी पण 15 मिनिटात आटपायचं? नाही, शिबिराच्या तेव्हा मी बोलणार नाही, कारण आपण सर्वजण जे आहोत हे आपलं स्वतःचं मत आपण पक्क बनवून बसलेलं आहे आणि स्वतःचं मत पक्क बनवलेलं असल्यामुळे आपल्यात सुधारण्याची काही पण गुंजाईश नाही. मी मोठा, मी सांगतो तसं, तेरे को पहिले बोला था ना मैंने, ऐसा होने वाला ही था. असे सगळे शिक्के आपल्या खिशात आहे. जसा प्रसंग आला तसा शिक्का मारला, झाला मोकळा. ही एक दुर्गुणाची अवस्था की अरे तिन्ही कॅमेरे आपलेच आहे ना. हा हा, म्हणजे किती मोकळं बोलायचं त्याच्यावर अवलंबून आहे. त्याला एक गोष्ट सांगतो समजणे वाले को. एका जत्रेमध्ये एक माणूस जातो आणि त्याला मूर्त्या आवडतात. त्या मूर्त्यांची 3 डेक ठेवलेले असतात. तो म्हणतो का रे कशी दिली ही मूर्ती? तो म्हणाला ही दिली 50 रुपयाची. त्याच्या बाजूला असते का रे ही मूर्ती कितीची आहे? तो म्हणे ही 500 रुपयाची. तिसऱ्या ढिगाकडे दाखवतो, म्हणे ही 5,000ची. तो म्हणे हे एकसारख्या दिसतात आहे, एकसारखी उंची, एकसारखा रंग, एकसारखा ढाचा, आणि या तिघांच्या 3 किमती कशा? तो म्हणाला साहेब पारख असेल तर घ्या, नाही तर राहू द्या. घेणाराही जो होता तो तुमच्या माझ्यासारखाच होता. काही करायचं असं का नको करू, पण झेलप्या धाडल्याशिवाय आणि बाल का खाल खाल्ल्याशिवाय आपल्याला काही करमत नाही. त्यामुळे तो आला त्याच्या नांदी आणि पहिली मूर्ती घेतली त्यांनी 50 रुपयाची. त्या मूर्तीच्या जवळ तिथे एक गवताचं पातं होतं, गवत घेतलं, ते त्याच्या कानात टाकलं. या कानात घातलं आणि या कानातून निघालं. किंमत होती 50 रुपये. दुसऱ्या मूर्तीच्या कानात गवत घातलं, कानातून घातलं आणि तोंडातून बाहेर पडालं. किंमत 500 रुपये. आणि तिसरी जी मूर्ती होती, कानात घातलं ते त्याच्या पोटात गेलं. किंमत 5,000 रुपयाची. आता प्रशिक्षणाला गेल्यानंतर हा माझ्यासहित सर्वांना प्रश्न होतो, तर 50 रुपयाचं जायचं, 500चं जायचं का 5,000चं जायचं? कारण पोटात जे आहे ते हृदयात पाहिजे, हृदयात आहे ते डोक्यात पाहिजे, आणि डोक्यात आहे ते ओठात पाहिजे. पोटात एक, ओठात एक, हृदयात एक, डोक्यात एक, ह्या 4 ठिकाणी 4 भानगडी आपण करून ठेवल्या आहेत का? हा एक चिंतनाचा शिबिराच्या अनुषंगाने असणारा प्रश्न आहे. आणि आज एवढ्या छान वातावरणात आपण सर्वजण एकत्रित आलेला आहात. मी आशा आपल्याकडून सगळ्यांकडून व्यक्त करतो की 5,000चं शुल्क हे आपल्या सगळ्यांचं लागेल, या तत्वज्ञानाचा करता मी तशी अपेक्षा आणि त्याकरता शुभेच्छा बाळगतो. एवढं सांगूनही तुम्ही स्वतःबद्दल टाळी वाजवली नाही, ही काय माझ्याबद्दल नव्हती, त्याबद्दल
मी आश्चर्य व्यक्त करतो आणि मी भाषण न करता वर्षात एक काँग्रेस जी आहे, कारण आता कालच्या निकालाच्या अनुषंगानं आपल्याला आपली मुळं जी आहेत त्या मुळांकडे कुठेतरी गेलं पाहिजे. काय होतंय, कसं होतंय हे समजून घेण्याच्या कुठेतरी पलीकडे आपलं राजकीय डोकं आहे का, असं पण एक चिंता सगळ्यांच्या आपल्या सर्वांच्या मनात आहे. कालचे निकाल जर उलटे लागले असते तर आपला उत्साह हा फार शिगेला असता. मात्र कालचा निकाल हा तुम्हाला आपल्याला सर्वांना काय सांगतो, तो सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. त्यामुळे काँग्रेस म्हणून काय, तो बचेंगे तो और लढेंगे. त्यामुळे आपल्याला काय करायचं, तर कुठे सॉफ्ट घ्यायचं का, कुठे हार्ड घ्यायचं का, कुठे आपल्याला पैसा जास्ती फेकावा लागतो का, जातीवाद करावा लागतो का, हा गोंधळ आपल्यात होता कामा नये. अढळ अशा स्वरूपाचा एक नेता दीपस्तंभासारखा आपल्याजवळ राहुल गांधींच्या माध्यमातून उभा आहे आणि त्या पक्षाला आपल्याला पुढे काय घेऊन जायचंय, तर आपल्याला पुढे आपली विचारधारा घेऊन जायची आहे. आपल्याला पुढे काय घेऊन जायचंय, तर संविधानाला अभिप्रेत असणारा भारत, अर्थात आयडिया ऑफ इंडिया जी आहे त्या आयडिया ऑफ इंडियाच्याच अनुषंगाने आपल्याला काम करायचंय. त्यामुळे सत्ता आपल्याला पाहिजे. आपण राजकीय पक्ष आहोत, निवडणुकांमध्ये आपण उभं राहणार आहोत, मतांचा जोगवा मागणार आहोत आणि निवडणुकीत मतांचा जोगवा मागत असताना निवडून आल्यावर काय करायचं याचे नेमकेपणाने आपल्याजवळ उत्तर आहे. भुकेल्याला भाकर द्यायची आहे, वस्त्र नसतील त्याला कपडे द्यायचे आहेत, छप्पर नसलेल्याला छप्पर द्यायचंय. अन्न वस्त्र निवारा हा मूलभूत स्वरूपाचा एक आशय होता. पुढे आलो आणि पुढे येत असताना अनेक पंतप्रधान आपल्याला लाभले. या लाभलेल्या अनेक पंतप्रधानांमध्ये काल ज्यांची जयंती आपण साजरी केली त्या पंडित जवाहरलाल नेहरूंना आपण काय म्हणतो, तर फाउंडर ऑफ द नेशन. या देशाचा पाया ज्यांनी रचला, कारण त्यांना फाउंडर ऑफ द नेशन यासाठी म्हणतो की त्यांनी इन्स्टिट्यूट उभ्या केला. त्यांनी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, जिल्हा कोर्ट या उभारणी केली. भाकरा नागल सारखे धरणं जे आहेत आणि इत्यादी आदी इत्यादी धरणं केले. एम्स, IIT सारखे केल्या. आणि या सर्वांतला फाउंडर ऑफ इंडिया म्हणण्याचं कारण काय, आशय कोणचा, तर आपल्या देशात शाळा नव्हत्या ज्या गावोगावी आज चाललेल्या, रस्ते नव्हते जे आता हायवेपर्यंत आणि दुर्गती मार्गापर्यंत आपण त्याच्या गोष्टी करतोय, टेलिफोन, साधे टेलिफोन नव्हते, सगळ्यांच्या खिशात झुंझुनणारा आता एक खुळखुळा आपल्याला दिला तिथपर्यंत आपला प्रवास झाला, मात्र ते नव्हतं. त्यामुळे शाळा नाही, कॉलेज नाही, रस्ते नाही, दवाखाने नाही, पूल नाही, सिंचनाच्या सुविधा नाही, या सर्वांच्या ची सुरुवात ही पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली. आणि ते इतके प्रचंड लोकप्रिय होते की त्यांच्या लोकप्रियते एवढा अजून माणूस कोणताही पंतप्रधान लोकप्रिय झाला नाही असंही सांगतात. असा सर्वात लोकप्रिय पंतप्रधान ते होते. ते त्यांच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री नावाचा एक सर्वसामान्य भला माणूस, जे गरिबीतून शिकले आणि स्वावलंबनाच्या अनुषंगाने जे वावरले, त्या लाल बहादूर शास्त्री ह्या देशाचे पंतप्रधान झाले. आणि त्यांचं योगदान काय, त्यांना आपण लक्षात कशासाठी ठेवतो, तर त्यांना आपण जय जवान जय किसानच्या अनुषंगाने लक्षात ठेवतो. जय जवानचा अर्थ काय, तर आपल्या चारी बाजूंच्या ज्या सीमा आहेत त्या सुरक्षित ठेवण्याचं काम, आपल्या शेजारच्या राष्ट्रांच्या कुरापती ज्या आहेत त्या कुरापतीपासून संरक्षण करण्याची नीती. आणि हे करत असताना आपला भारत जो आहे अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी नव्हता. भुकेनी लोक मरत होते, भूकबळी आपल्या देशात होते, पोटभर अन्न मिळत नव्हतं. अशा वेळेस या पंतप्रधानांनी काय केलं, तर त्यांनी 2 निर्णय घेतले की मी 1 वेळ जेवेल. कारण 2 वेळ जेवलो तर कोणातरी एक माणूस या देशातला भुकेला राहील. त्यामुळे त्यांनी 1 वेळ जेवण्याचा आणि पंतप्रधानाच्या पूर्ण कार्यकाळामध्ये सतरंजीवर झोपण्याचा निर्णय घेतला. आणि जय जवान जय किसानच्या माध्यमातून या पंतप्रधानांनी आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्याचं स्वप्न बघितलं. यानंतर त्यांचा मृत्यू ताशकंद या ठिकाणी झाला. ताशकंदला मृत्यू होत असताना शेजारच्या राष्ट्रांनी आपल्याशी कुरापती काढू नये म्हणून आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणची सर्व चर्चा, त्या ठिकाणचा त्यांच्यावर असणारा दबाव आणि माझा देश सुरक्षित राहायला पाहिजे, माझा जवान सुरक्षित राहायला पाहिजे, जय जवान जय किसानचा नारा बुलंद झाला पाहिजे, या कश्मकशमध्ये त्यांचा ताशकंदला मृत्यू झाला. त्यानंतर गुंगी गुडिया म्हणून जिच्याबद्दल बोलल्या जातं, आजही आपल्या नेत्यांबद्दल वांगळ बोलल्या जातं. मात्र गुंगी गुडिया
असं ज्यांना म्हणत होते त्या इंदिरा गांधी ज्या आहेत या देशाच्या पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधींनी काय केलं तर इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला. गरिबी हटावचा नारा हा कुठेतरी पॉलिटिकल आपल्याला अजेंडा वाटतो, मात्र या देशामध्ये सबभूमी गोपालकी म्हणत असताना भूसुधारणेच्या अनुषंगानं मोठं परिवर्तन झालं. मुठभर लोकांजवळ संपूर्ण जमीन होती आणि सगळ्या जमीनदारीच्या माध्यमातून जमीनदारी होती, जहागीरदारी होती आणि आज 7/12/8 प्रॉपर्टी कार्ड आपण घेऊन फिरतो. ही कोणची व्यवस्था ही भारताच्या माणसाजवळ नव्हती आणि या व्यवस्थेला छेद देण्याचं काम हे नेहरूंच्या काळात चालू झालं. नेहरूंच्या काळात कसं सुरू झालं तर आपल्या देशातली 99% जमीन जी आहे ती 2% लोकांजवळ होती आणि उरलेली 1% जी जमीन आहे ती वक्फ बोर्ड, धार्मिक संस्थान, चर्च, गुरुद्वारा यांच्याजवळ होती. देश स्वतंत्र झाला, देशामध्ये देशाच्या नागरिकाला मालक केलं आणि देशाच्या नागरिकाला या देशाचं मालक केल्यानंतर सर्वात आधी विनोबा भावेंनी भूदान यज्ञ नावाचा एक संकल्प केला आणि ते जमीनदारांच्या घरी गेले. 60,000 किलोमीटर भारतामध्ये उभे आडवे फिरले आणि ते जमीनदाराकडे जाऊन उभे राहायचे आणि म्हणायचे की तुम्हाला जेवढी प्रॉपर्टी आहे त्याच्यातली 1/6 मला द्या, मी तुमचा मुलगा आहे अशा स्वरूपाची एक भावना ठेवून मला जमीन दान द्या. म्हणून हैदराबादच्या आजच्या तेलंगणाच्या पोचमपल्लीमध्ये रामचंद्र रेड्डी नावाच्या माणसाने त्यांना 2000 एकर जमीन दिली आणि या देशातल्या भूमिहीनांना, सर्वसामान्य माणसांना मालक करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी कसेल त्याची जमीन ह्या सूत्राअंतर्गत कुळ कायदा आणला आणि कुळात जमीन कसणाऱ्या ओबीसी त्यामध्ये सर्वाधिक होते यांना जमिनीचं मालक केलं. भूदानाच्या माध्यमातून आदिवासी असेल, दलित असेल, अत्यंत गरीब प्रवर्गातली माणसं मालक झाली. कुळाच्या माध्यमातून ओबीसी झाली. पुढे नेहरू तेवढ्यावर 56 साली थांबले नाही तर नेहरू पुन्हा आले आणि 60 साली त्यांनी पुन्हा दुसरा निर्णय घेतला आणि सिलिंगचा कायदा आणला. आपल्या महाराष्ट्रात 54 एकरापेक्षा जास्ती जमीन कोणाला ठेवता येत नाही आणि या सर्व प्रक्रियेतून गोरगरिबांना, भूमिहीनांना मालक करण्याचा सपाटा लावला. तर दुसरीकडे बँकेत खातं उघडण्याची परवानगी आपल्याला नव्हती, जमीन धारण करण्याची परवानगी आपल्याला नव्हती, दागिने घालण्याची परवानगी या देशातल्या बहुजन समाजाला नव्हती. मात्र संविधानाने, स्वातंत्र्याने तेही साध्य केलं आणि हे सर्व झाल्याच्या नंतर 80चं दशक येता येता जी 30 वर्ष झाली, या 30 वर्षांमध्ये रोजगारासारख्या, शहरीकरणासारख्या, इंडस्ट्रीसारख्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या आणि त्यातून भारत जो आहे हा सुपर पॉवर होत असताना एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान आणि बांगलादेश आपण केले. या बांगलादेशच्या लढाईत काय झालं तर ऑइल कंपन्या ज्या होत्या खासगी होत्या. एक ब्रिटिश ऑइल कंपनी होती, काही अजून काहीतरी ॲटलस बिटलस अशी एक काही ऑइल कंपनी होती. या ऑइल कंपन्यांनी काय केलं की डिझेल आणि पेट्रोल हे भारताच्या लष्कराला आम्ही देणार नाही अशा स्वरूपाची एक भूमिका कुठेतरी घेतली. त्यावेळेस इंदिरा गांधींनी बांगलादेशाच्या लढाईत त्यांच्यावर दबाव आणून इंधन त्यांच्याकडून घेतलं. मात्र त्यांच्या लक्षात आलं की इंधन म्हणजे पॉवर आहे आणि ही पॉवर जी आहे ही जर खाजगीकरणाच्या माध्यमातून पुंजीपतींच्या लोकांत जर असेल तर याचा ते काळाबाजारी करतील, याच्यावर ते कंट्रोल ठेवतील, नियंत्रण ठेवतील आणि आपल्या देशाला अगोदरीकडे घेऊन जातील. म्हणून इंदिरा गांधींनी ऑइल कंपन्यांचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय हा सर्वप्रथम घेतला. आपण काँग्रेसचे असू नये आणि या देशातला माणूस हा स्वतंत्र भारताचा नागरिक असू नये, त्यांनी ऑइल इंडस्ट्रीची केलेली खाजगीकरणातून राष्ट्रीयकरणाची जी काम आहे ते आपल्याला माहित नाही आणि ते आपल्याला माहित नसल्यामुळे काय झालं की आता हा जो बाबा आहे दाढीवाला, काल बरंच काही बरळला, आता यांनी ते पुन्हा सुरू केलं. नायरा नावाची कंपनी आहे. कोणाची आहे तर ती रशियाची कंपनी आहे. रशियाच्या कंपनीला तो रशियाचं तर अजून एक स्कॅन्डल आहे, त्याच्यात मी वेळ घेणार नाही आपला. मात्र अर्थशास्त्र, आपल्या काँग्रेसला आज अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र या 2 बिंदूंवर आपल्याला सर्वांना पुढे काम केलं पाहिजे. लोक आपल्याजवळ येत नाही, लोक आपलं ऐकत नाही, ही ओरड न करता आपण कोणते मुद्दे घेऊन काम करतो. आपण सोशल जस्टिसच्या गोष्टी करतो का? आपण सोशल जस्टिसच्या सोबत अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून लोकांशी संवाद साधतो का? आणि मुंबई सारख्या शहरामध्ये आपण शेतमालाचा अभाव, शेती या विषयावर बोलू शकत नाही, शेतमजुरी या विषयावर बोलू शकत नाही. आपल्याला या ठिकाणी बोलण्याकरता 2 मुद्दे कोणते आहेत तर एक अर्थशास्त्र मुद्दा आहे आणि अर्थशास्त्राच्या सोबत एक सामाजिक न्याय, या 2 गोष्टीतून
आपल्याला पुढे जायचंय आणि ते जात असताना रशियामधून आपण पडत्या भावात तेल घेतो, ज्याच्यावर आता ट्रम्प अंकलनी, त्यांना अंकल म्हणू का अजून काय म्हणू हा एक मोठा प्रश्न आहे. मात्र ट्रम्प आकानी, कारण आकाचा दौर आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. एक आका काही धुळ्यात आहे, त्या धुळ्याच्या आकाचा आका देवेंद्र फडणवीस मुंबईत आहे, याचा आका दिल्लीत आहे, दिल्लीचा आका हा तिथे आहे. त्या आकाने काहीतरी डोळे दाखवले म्हणून सध्या मंदावलाय. मात्र रुपयामध्ये रशियाकडून तेल घेतात दोन कंपनी, एक नायरा आणि दुसरी रिलायन्स, आणि तिथल्या भावापेक्षा यांना 40% कमी दराने ते क्रूड ऑइल देतात. ते 40% त्याच्या रिफायनरीत करतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातली जी दर आहेत, नॅपेकचे ओपेकचे जे दर आहेत त्या दरामध्ये हे सर्व तेल विकतात. असो, मात्र यांचं खाजगीकरण झाल्यानंतर आपण किमान एवढं तर करू शकतो की यांच्या दोन कंपन्यांच्या पेट्रोल पंपात आम्ही गाडीत पेट्रोल डिझेल भरणार नाही. का भरणार नाही? तर राष्ट्रीय भारत माता की जय, वंदे मात्र म्हणजे काही नुसतं म्हणा असं नसतं. त्याचा आशय जो आहे तो आशय समजून घेतला पाहिजे. मुद्दा हा आहे की इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरण करत असताना जे राष्ट्रीयकरण केलं ते राष्ट्रीयकरण हे ऑइल कंपन्यांचं पहिलं केलं आणि हीच बोंब बँकांची होती. सेठ सावकार जे आहेत त्यांच्याच बँका होत्या आणि बँकेतला पैसा हा गोरगरिबांचा होता, बँकेतला पैसा हा देशाचा पैसा होता. कारण स्वतंत्र झाल्यावर आपण नागरिक आहोत आणि तो पैसा देशाचा असताना त्याच्यावर ताबा कोणाचा? तर त्याच्यावर ताबा हा शेठ सावकारांचा. म्हणून बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. पुढे इंदिरा गांधींनी ज्या गरिबी हटावच्या माध्यमातून ज्या आज आपण झोपडपट्ट्या बघतो, ज्या शहरी नागरिक भागामध्ये ज्या इकलाच आणि खेड्यांमध्ये ज्या इकलाच्या जमिनी होत्या, ज्या सरकारी जमिनी होत्या, तिथे झोपडपट्टी बसवली. त्यामुळे पूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात तर आहेच आहे असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये इंदिरानगर नावाची वसाहत नाही. त्या इंदिरा गांधींनी बसवल्या. आणि या इंदिरा गांधींनी बसवत असताना इंदिरा गांधींनी जे आव्हान दिलं ते आव्हान आंतरराष्ट्रीय स्तरातलं दिलं. आपण आणीबाणीचा विषय आल्यावर आपण शेपूट घालतो, आणीबाणीचा मुद्दा आल्यावर आपण बोलत नाही आणि आणीबाणी आमची चूक होतो म्हणून आपण मोकळं होतो. आणीबाणी चूक होती या संदर्भामध्ये राहुलजींनी, इंदिराजींनी आणि राजीवजींनी त्या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलेलं आहे. मात्र त्यावेळेची ती अपरिहार्यता होती. आपला नातेवाईक, आपला पेशंट, आपला भाऊ, आपण दवाखान्यात गेलो, आपल्या पोटामध्ये ट्यूमर आहे आणि डॉक्टरांनी सिटी स्कॅन आणि सगळ्यात सांगितलं की ट्यूमर आहे, हे काढावं लागतं. आपण म्हणतो काढा, आणि काढणं झाल्यावर आपली तब्येत ठाव ठिकाण्यावर आल्यावर, ठणठणीत झाल्यावर आपण म्हणतो माझं पोट का चिरलं, आणि पोट का चिरलं म्हणून आपण त्या दवाखान्यामध्ये डॉक्टरला कोर्टात खेचतो, दवाखान्यामध्ये आपण मोठा धिंगाणा घालतो आणि मग डॉक्टरला म्हणावं लागतं की माझी चूक झाली, मी तुझं पोट फाडलं, तुझं पोट फाडल्यामुळे त्याला चिरा द्यावा लागला, त्याच्यातून रक्त आलं, मी तुझं पोट फाडणं माझी चूक झाली. त्यामुळे आणीबाणीचा जो निर्णय, हा आणीबाणीचा निर्णय हे ऑपरेशन होते मान्य आहे. मात्र या देशामध्ये आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचा भाग म्हणून आणि साठवणूकदार जे पुंजीपती होते यांचा खेळ हाणून पाडण्याच्या अनुषंगानं आणि राजकीय अराजकता ही आर्थिक स्वरूपाची बेसिस निर्माण करून भारताचे तुकडे करण्याचं कारस्थान होतं. म्हणून इंदिरा गांधींना आपल्या देशात आणीबाणी आणावी लागली. इंदिरा गांधीचं चुकलं का बरोबर झालं? आणीबाणी चूक होती का बरोबर होती? आणीबाणी बरोबर होती. आणीबाणी बरोबर असताना त्या आणीबाणीचं समर्थन आपण काँग्रेस म्हणून केलं पाहिजे आणि ते करण्याच्या सोबतच इंदिरा गांधींना जी पदवी लागली, जय जवान जय किसानच्या खालोखाल, ती इंदिरा गांधींना जी पदवी मिळाली ती आयर्न लेडी, आणि आयर्न लेडी ही पदवी मिळाली. अटल बिहारी वाजपेयींनी इंदिरा गांधीला त्यावेळेस काय म्हटलं? दुर्गा. आणि त्या इंदिरा गांधींनी आपलं योगदान हे सुनिश्चित केलं. भारताची एकता आणि अखंडता टिकवण्याकरता राजीव गांधींचा बळी गेला. ज्या दिवशी ऑपरेशन ब्ल्यू स्टारवर इंदिरा गांधींनी सही केली तेव्हा लहानशे राहुल गांधी जे आहेत ते इंदिरा गांधींच्या खोलीत गेले. इंदिरा गांधी त्यांच्या पलंगावर बसून, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, त्या रडत होत्या, पाणी होतं त्यांच्या डोळ्यात. राहुल गांधी, लहान कसा राहुल गांधींनी कमरेला मिठी मारली आणि विचारलं, दादीमा आप क्यों रो रही हो? इंदिरा गांधींनी पदराने डोळे पुसले आणि इंदिरा गांधींनी सांगितलं की मी देशाच्या हिताकरता एक खूप मोठा निर्णय घेतला, एक आवश्यक निर्णय घेतला.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक निर्णय घेतला. मात्र ज्या लोकांवर माझं खूप प्रेम आहे त्या लोकांच्या मी विरोधात निर्णय घेतला, त्या लोकांच्या भावनेच्या विरोधात मी निर्णय घेतला. आणि इंदिरा गांधींच्या डोळ्यात अश्रू असण्याचं कारण असं की 77ला हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा इंदिरा गांधींच्या जेव्हा जीवावर उठला होता आणि इंदिरा गांधींचा खून करून टाकतील, एक अराजकता निर्माण करतील असं 78 सालचं जे चित्र होतं, त्यातून सिक्युरिटी इंदिरा गांधींची काढून घेतली, पोलीस काढून घेतले, सगळी यंत्रणा काढून घेतली. तेव्हा काही एसपीजीचं गठन झालेलं नव्हतं, सगळी काढून घेतली आणि इंदिरा गांधींना तत्कालीन जनता सरकारने आरएसएसनी वाऱ्यावर सोडून दिलं. तेव्हा शीख बांधवांनी जे 500 जणांची टोळी जी आहे, 500 जणांची चमू जी आहे, ही पंजाब म्हणून दिल्लीला आली आणि दिल्लीच्या खालसा साहेब गुरुद्वारामध्ये लंगरच्या स्वरूपामध्ये तिथे जेवायला लागली, खायला लागली, राहायला लागली. आणि त्यांनी त्यांच्या 200च्या 2 बॅच केल्या 12-12 तासाच्या आणि इंदिरा गांधीच्या घरी एक सफदरजंग रोडला संरक्षण देण्याचं काम त्या शीख बांधवांनी केलं. आणि त्या शीख बांधवांनी इंदिरा गांधींच्याशी असणारं जे भावनिक नातं होतं, त्या भावनिक नातकाच्या अनुषंगानं आता जर आपण ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई केली नाही तर 4 दिवसामध्ये पाकिस्तान हा खलिस्तान देशाची घोषणा करेल आणि जगातले 50-100 देश त्या देशाला मान्यता देतील. नाहक विषय युनेस्कोत जाईल, भारताचा तुकडा पडेल. म्हणून इंदिरा गांधींनी या भूमिकेतूनही ब्लू स्टारवर केली आणि ब्लू स्टारवर स्वाक्षरी करत असताना त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी होते. आपण भारत माता म्हणतो, मात्र भारत माता ही वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला आपल्याला भेटत असते. आपण करंट आहोत त्या भारत मातेचं दर्शन घेण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडत आहोत आणि ती भारत माता कोण हे समजून घेण्याकरता आपण कमी करत असल्यामुळे आपल्यासोबत जनाधार हा कमी होत चाललाय का याचं चिंतन तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना हे कुठेतरी केलं पाहिजे. मात्र एक असं व्यक्तिमत्व, जे व्यक्तिमत्व भूदानापासून सुरू झालेली जी आर्थिक सुबत्तेच्या अनुषंगाने आणि हा देश सर्वांचा आहे आणि सर्वांना मालक बनवण्याच्या भूमिकेत जात असताना तिथे नोकरदारांना आणि शहरीकरणाला साथ ही इंदिरा गांधींनी घातली. शेवटी त्याच निर्णयामुळे त्यांच्या शरीराची चाळणी झाली आणि इंदिराजी या देशातून गेल्या. मग आले प्रफुल्लित चेहऱ्याचे हसणारे राजीव गांधी. राजीव गांधींनी काय केलं याचा विचार जरी आपण केला तरी आपल्याला अशा नेत्याचं स्थान कुठे आहे. मला एक सांगताना अजून आपल्याला सांगावं असं वाटतं, माझे वडील हे आमच्या तालुक्यातले पहिले ग्रॅज्युएट होते. माझ्या आई देखील या शिक्षण झालेल्या पहिल्या महिला होत्या. माझ्या चुलत्या काकी आत्या ह्या 9वार लुगडं घालायच्या, माझी आई साडी घालायची, डोक्यावर पदर घालायची, वडीलही सुशिक्षित. आणि या लोकांना शिक्षण करू स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात जन्मलेले लोक जेव्हा पुढे गेले तेव्हा आमच्या घरामध्ये 2 फोटो होते. एक होता पंडित जवाहरलाल नेहरूचा आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लाल बहादूर शास्त्री. तर इंदिरा गांधी आणि नेहरूजी यांचं नाकाला नाक लावलेला फोटो हे 2 माझ्या घरात होते. माझ्या घरात बालाजीचा फोटो नव्हता, माझ्या घरात गणपतीचा फोटो नव्हता. जे असतील माझे देव माझ्या आस्थान ते आमच्या देवाऱ्यात होते. मात्र बैठकीची जी काही खोली होती इन 4 खोल्यातली जी बैठक होती त्यामध्ये या राष्ट्र उभारणाऱ्या या लोकांचे तिथे फोटो होते. आपल्या घरात कोणाचे फोटो आहेत? स्वतःचाच फोटो एवढा मोठा करून लावतो. त्या नेत्यांनी पाठ आपल्या त्याच्यात नेत्यांमध्ये आपल्यामध्ये अंतर असेल तर आपण त्याला जातो, त्या फोटोशॉप मध्ये जातो, अजून जवळ करतो. हात खाली असेल तर हात खांद्यावर ठेवून घेतो. अरे काय करतोय आपण? आपले आयडॉल कोण? आपण कोण? आयकॉन कोण? आपण कोणासाठी काम करतो? आपला आदर्श काय? कार्यगड्या कसं तर तू म्हणशील तसं. जिधर बम उधर हम. पद मिळालं तर वावा आणि पद न मिळालं नाही तर काहीच खरं नाही. ही जी असणारी बोटचेपी भूमिका आहे ही आपण नेता आहे याचं दर्शन नाही तर आपण करंट आहोत हा या एकंदरीत वागणुकीचा अर्थ आहे. आणि असे खाली मटके जे असतील, असे खाली कळशी घागरे रांजण जे असतील, याच्यात किती पानं भरा, किती पद द्या, किती प्रबोधन करा, किती काही सांगा, मात्र माठ जर फुटका असेल तर सगळं पाणी खालून चाललं जाईल. तात्पर्य हा देश कसा उभा आहे, मी कोणत्या पक्षात आहे, या पक्षात मी काम करतोय म्हणजे याचा अर्थ काय, हे जर आपल्याला समजून घेता येत नसेल तर आपला पक्षालाही भार आहे आणि या भूमीलाही भार आहे. हे अधिकचे शब्द मला आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी मांडू द्या. आणि हे मांडत असताना कुठे आपल्याला काही बोलावं, उन्हं बोलावं हा नाही, मात्र या आत्मचिंतनाच्या भट्टीतूनच आपला नेता आणि कार्यकर्ता तयार होऊ शकतो. नाही तर काय बोलतो आपण काय, आपल्या बोलायची भाषा काय? 4 लोकात आल्यानंतर आपण कसं सादरीकरण करतो, काय बोलतो? आपण विरोधी पक्षाच्या संदर्भात बोलतो का?
लोक पक्षात आणण्याच्या संदर्भात बोलतो का? आपण आपल्या जातीचं बोलतो, आपण आपल्या धर्माचं बोलतो, आपलं ज्यांच्याशी चांगलं आहे त्यांची लॉबिंग करतो, आणि ज्याच्याशी आपलं पटत नाही त्याच्याबद्दल आपण त्याचे वाभाडे काढतो, खरी खोटी माहिती आपण सांगत राहतो. आपण ज्या त्रिज्येत फिरत आहोत ना, ही त्रिज्या नाही, हा भवरा आहे. आणि हा भवरा तयार करून गेला है. क्यों रे कल तो आया नहीं मेरा जमा नहीं, कल क्या हमारे समाज का कार्यक्रम था, हमारे को तो कोई पूछता ही नहीं. हा जो भवरा तयार करून घेतलेला आहे हा क्लब आहे. क्लब मध्ये जसे 4 लोक बोलतात, सोयीचं बोलतात, पत्ते पिसतात, ग्लासला ग्लास लावतात, ती जी चर्चा असते ती पक्षाच्या आत जर होत असेल मित्रहो, तर आपण पक्ष बुडवे आहोत, देश बुडवे आहोत. हे देखील माझं आपण कृपा करून समजून घ्या, ही कळकळीची विनंती आपल्याला करतो. आणि हा जो भवरा तयार केलेला आहे हा भवरा आपल्याला सर्वांना गिळंकृत करीत आहे. हा भवरा जो तयार केलाय हा दृष्ट आहे. आणि यामध्ये दृष्टामध्ये बाहेरचे पक्ष त्याला जरूर हवा देत असतील. त्या भवरा अधिक वेगवान करण्याकरता, त्याच्यात डुबवण्याकरता, किंवा डुबत नसतील तर ये चल बाहेर निघ आमच्या पक्षात ये, हा खेळ ते करत असतील. मात्र एक बोट त्यांच्याकडे दाखवत असताना 3 बोट ही माझ्याकडे आहेत, आपल्याकडे आहेत, याचं आपण सर्वांना भान ठेवूया. तरच या शिबिरात बसायचा या ठिकाणी अर्थ आहे. नहीं तो कहा गए थे कहीं नहीं, क्या लाया कुछ नहीं, आओ भाई लड्डू जाओ भाई लड्डू. दोपहर का खाना में तो क्या साला हम गए तो खत्म हो गया, उसमें तो यही नहीं था वही नहीं था. नहीं हम तो पहले ही थाली ले ली, हमारा तो बहुत अच्छा जम गया. या आणि हायटी में क्या रखने वाले हैं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आपण कोणी आलेलो नाही. एक फार मोठं आव्हान आहे, एक फार मोठं चॅलेंज आपल्या डोळ्यापुढे उभं आहे. आणि सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानीच नाही, ही महाराष्ट्राची राजधानी नाही. तर या ठिकाणून जे फासिस्ट विचार जे निघालेले आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या गोष्टी या ठिकाणून ज्या निघतात त्या गोष्टी तळागाळापर्यंत सर्वदूर पोहोचतात. आणि इथे आपण जो नारा देतात, मी आपल्या पहिल्या मीटिंगला जेव्हा आलो तेव्हा चेन्नीदलाजींनी आपल्याला विचारलं का हो आघाडीत लढायचं का स्वभावावर लढायचं. तुम्ही एकमुखाने काय म्हटलं, त्यांनी पुन्हा गोंधळ नको म्हणून हात आपल्याला विचारलं एकदा सांगा कोण करतो, तर सगळ्यांनी आपण हात तिथे वर केले. आज विचारल्यावर आजही हात त्याचा वर करा. पण व्हॉट डू यू मीन, तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही हात वर करताय म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, तुम्ही कोणती जबाबदारी स्वीकारणार आहे, त्याच्यासाठी तुमचा काय योगदान लाभणार आहे, तुम्ही त्यासाठी बलिदान द्यायला तयार आहात का. या सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुमच्याजवळ असतील तरच हात वर करा. नाही तर येणी हात वर केला म्हणून मी हात वर केला, हा गोंधळ कृपा करून होऊ देऊ नका. आपली स्वतःची जो माणसाला स्वतःचा आत्मसन्मान नसतो, आत्मसन्मान अर्थात स्वतःचा असतो, ज्याला स्वाभिमान नसतो, तो माणूस कधीही नेता हा होऊ शकत नाही. पाठीचा कणा टाट हा असणं ही काँग्रेस कार्यकर्त्याची पहिली ही ओळख आहे. आणि तो वारसा आपल्याला सगळ्यांना लाभलेला आहे. आणि ही एवढी जबरदस्त भूमिका घेऊन आपल्याला पुढचं आव्हान स्वीकारायचं आहे. अरे आपण लढाई लढू, जे नियतीला मंजूर असेल ते होईल, पण लढायचं का रडायचं हाच निर्णय आपण घेत नाही. आपण निर्णय लढायच्या आधी रडत रडत लढायचा असा हात वर करतो. रडत लढत लढायचा याचा अर्थ काय की मैं तो लढूंगा, हमें तो साथ में, मगर वो टिकट का जरा जो है ना वो देख लेना, मेरा नहीं हुआ तो चलेगा, मगर मेरा जो है ना, मेरे मौसी का लड़का, मेरे इसका लड़का, उसका, मेरा साडू है, मेरे जात के, मेरे समाज के, हमारे प्रदेश के इतने लोग हैं. अरे हात वर करायचा असेल तर रडतो कशाला. आणि जी प्रक्रिया आहे त्याच्यावरच तुझा विश्वास नसेल तर आरंभी येतं किंचिता ठेवतोच कशाला. या भारतातले बहुतांशी लोक जे आहेत, या सर्वांमध्ये आपण त्याचा जर विचार केला तर त्या विचाराच्या अनुषंगानं एक आत्मविश्वास हा सर्वात महत्वाचा गाभा आहे. आणि भारतातला एक मोठा ग्रंथ आहे, आध्यात्मिक ग्रंथ आहे, ज्याच्यावर सर्व जाती धर्माच्या लोकांची त्याच्यावर श्रद्धा असते, तो म्हणजे भगवद्गीता. भगवद्गीता किती अध्यायांची आहे, 18 अध्यायांची आहे. कोणी कोणाला सांगितली, कृष्णाने अर्जुनाला सांगितली. कुठे सांगितली, मुक्काम पोस्ट कुरुक्षेत्र या ठिकाणी सांगितली. हे आपल्याला माहिती आहे. मात्र लढायला तयार नव्हता तेही माहिती आहे. मात्र ही सगळी 18 अध्यायांची गीता अर्जुनाला सांगितल्यानंतर जेव्हा श्रीकृष्ण जो आहे हा श्रीकृष्ण त्या रथाचं सारथ्य करण्याकरता रथावर जेव्हा उभा राहिला, आणि उभा राहिल्यानंतर जो कृष्ण जो आहे तो गांडीव धनुष्य हातात घेतला, बाण हातात घेतला,
आणि समोर क्षितिजापर्यंत टेकलेलं जे शत्रू पक्षाचं पांडवांचं जे सैन्य होतं त्याच्याकडे बघितलं. आणि त्या अथांग सैन्याकडे बघितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाजवळ पुटपुटला, का रे देवा? अर्जुन जो आहे तो कृष्णाजवळ पुटपुटला, का रे देवा, ही लढाई आपण जिंकू का? कृष्णा सांग ना, त्यांच्याजवळ बघ किती सैन्य आहे. तूच दिलेलं 18 अक्षणी सैन्य आहे, त्याच्यात त्यांचं सैन्य आहे. त्यांच्याकडे बघ किती योद्धे आहेत. त्यांच्याकडे गुरुद्वारे द्रोणाचार्य आहेत, त्यांच्याजवळ पितामह भीष्म आहे, त्यांच्याजवळ हे आहे, त्यांच्याजवळ ते आहेत, अश्वत्थामा आहेत, हे आहेत. आणि आपल्याजवळ बघ, आपल्याजवळ सैन्य कमी, आपल्याजवळ योद्धे कमी. ही लढाई आपण जिंकू का रे? हा प्रश्न अर्जुनाने जेव्हा कृष्णाला विचारला तेव्हा एक शंखाचा निनाद झालेला आहे. काही घटकामध्ये आता एल्गार होणार, लढाई पुकारल्या जाणार. आणि अशा भरल्या ताटावर, ज्याला म्हणतो अशा भरल्या रणांगणात आणि एल्गारची परिस्थिती असणाऱ्या क्षणी त्या ठिकाणी अर्जुनाने कृष्णाला विचारलेला प्रश्न जो होता त्यात कृष्णाने दोरखंड आवडले होते की आता घोड्यांना कमांड द्यायची आणि रथ धावायचा. अशा वेळेस कृष्णाने जे आवडलेले जे दोरखंड होते ते सैल केले, बाजूला फेकले, रथाच्या खाली उतरला. कृष्ण दोनदा रथाच्या खाली उतरला, एकदा या क्षणाच्या अनुषंगाने आणि एकदा सगळी लढाई झाल्यावर, लढाई जिंकल्यावर तो अर्जुनाला म्हणाला की अरे अर्जुन, तू पहिले उतरून घे, मग मी उतरतो. तर म्हणे अरे असं का करतो, तू उतर म्हणे, मग मी तुला सांगतो. अर्जुन उतरला आणि नंतर कृष्ण उतरला. कृष्ण उतरल्या काय झालं, रथ हा जळून गेला, त्याचं अग्नीत रूपांतर झालं, कापुरासारखा जळून गेला. एवढा विकार आणि एवढे वार त्या रथावर झाले होते. तो कृष्ण होता म्हणून त्यांनी ते नियंत्रणात आणले होते. अशी ही दंतकथा आहे, कथा आहे. आणि पहिल्यांदा जो उतरला तेव्हा रणांगणात उतरला आणि खाली उतरून काय म्हटला, हे बघ अर्जुन, लढाई जी आहे ती सैनिकांनी आणि शस्त्रांनी लढल्या जात नाही. लढाई जी आहे ती लढाई हिमतीवर लढल्या जाते. आणि तुझ्यात जर हिंमतच नसेल, तुझ्यात जर आत्मविश्वासच नसेल, तर अशा लढक्या सैनिकासोबत मला लढाई लढायची नाही. कौन कहता है आसमां में छेद नहीं होता, एक बार तबीयत से पत्थर उछाल के तो देखो मेरे यारो. आणि नंतर अर्जुनावरही त्याचा परिणाम झाला. याचा श्लोक जो आहे आपल्या संस्कृतीत, आपल्या अध्यात्मात, तो आहे आरंभी यत किंचितता. लढाई सुरू होण्याच्या पूर्वी, आरंभ होण्याच्या पूर्वी यत किंचितता, आरंभी यत किंचितता ही अर्जुनाने उपस्थित केली. आणि कृष्णाने सांगितलं की अशा रडक्या सैनिकासोबत, अशा आत्मविश्वास गमावलेल्या माणसासोबत मी लढाई लढणार नाही. आणि मी लढाई लढणार नाही म्हटलं, अर्जुनाने म्हटलं थांब क्षणभर. त्यांनी पुन्हा डोळे बंद केले. 18 अध्यायांची गीता, भस्मसात झालेलं लाक्षागृह, द्रौपदीचं वस्त्रहरण, सुईच्या टोकावरही जमीन तुम्हाला देणार नाही, ही तडजोडीमध्ये आलेलं अपयश, हे सगळं आठवलं. आणि कृष्णाकडे कटाक्ष न टाकता क्षितिजापर्यंतच्या सैनिकावर त्यांनी डोळे फिरवले आणि अर्जुनाला खड्या आवाजात म्हटलं, देवा कृष्णा, चल बैस रथावर, ही लढाई मी तुला जिंकून दाखवतो. आणि पुढे काय झालं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वास्तविक पाहता इथेच माझं भाषण संपलं तरी चालेल, पण हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचलं का नाही पोहोचलं? आज तुम्ही मला रिसिप्ट दिलेली आहे, मात्र पत्र पोहोचलं का पत्र वाचलं हे ज्या दिवशी मुंबई महानगरपालिकेचे निकाल येतील त्या दिवशी हे सिद्ध होणार आहे. ही जबाबदारी देखील मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतो. आणि रडका सैनिक व्हायचंय की लढणारा सैनिक व्हायचंय हे तुम्हाला ठरवायचंय. एकदा निर्णय करून घ्या. काल मला पत्रकारांसमोर बराच वेळ बसावं लागलं. शिबिराची तयारी होते म्हणून आमचे तुमचे जे मुख्य प्रवक्ते ते काल काही कुठे दिसले नाही, त्यांची भूमिकाही मला बजवावी लागली. आणि सर्वजण विचारत असताना सर्वांनी प्रतिक्रिया विचारल्यावर मी म्हणायचो, अरे सर सलामत तो, आणि पुढे सांगितलं की बचेंगे तो. आज हा आत्मविश्वास घेऊन तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे पहिली जी विनंती आहे ती रडणं बंद करा. खेचणं जे आहे ते भाग आता सोडून देऊ आपण, कारण आता लढाईचं काम आहे. घरात एकमत आणि बाजारात पत
या दोन गोष्टीशिवाय राजकारण होत नाही. ज्यांचं ज्यांचं घरात एकमत नाही त्यांचे बाहेर कसे वाबाडे निघतात आजूबाजूचे माणसं पाहून घ्या. त्यामुळे आपण घरात एकमत करू. व्यंकटेशजींनी खूप चांगले प्रयत्न केलेत, त्यांचं अभिनंदन, पुढच्यासाठी शुभेच्छा. मात्र झेंडू बाम त्यांना काही खिशात ठेवून फिरायला लावू नका. आणि चॉकलेट तर ते स्वभाव खिशामध्ये काही ठेवत नाही. नाही ते दिले आमच्या सगळ्या चेन्नी थलाजीच्या आमच्या खिशातले चॉकलेट सगळे आता तुमच्या पुढ्यात मांडले, ते खाऊन घ्या. हे झालं की चॉकलेट आता संपले. इथे सगळे चॉकलेट हे खाऊन घ्या. अरे बाबा सिक्युरिटी दादा, आमच्याच नेता आहे तो, कशाला एवढं करता तुम्ही, थांबा तिकडे बाहेर, सारखे येऊन जाऊ नका त्यांच्यासोबत. त्यांचाही व्यंकटेशजी म्हणजे काय गजब रसायन आहे. डोक्यावर बर्फाची लादी, तोंडात खडी साखर. आणि आता ते जे कार्यक्रम करतात आहे त्यांच्यासोबत आपण सगळं राहा. एक रमेश चेन्नीथलाजींसारखा एक ऑर्गनायझेशनचा माणूस. मी हाफपॅन्ट मध्ये होतो आणि आमच्यासारख्या आडवळण्याच्या गावाला एनएसयूआय शब्द म्हणता येत नव्हता. आमच्या इथे म्हणायचे अनुसया. एखादा एनएसयूआयचा अध्यक्ष झाला तर म्हणतात त्या अनुसयाच्या अध्यक्षाला बोलवा. जेव्हा आम्हाला एनएसयूआय म्हणता येत नव्हतं त्यावेळेस विद्यार्थी एक नेता, आपल्याकडे दक्षिणेतला नेता आल्यावर आपल्याला वाटतं लुंगी असन, भात असा असा खाईल, काही असा एक चित्र उभं राहतं, कुडमुडू 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 काही बोलल असं वाटतं. मात्र हे राष्ट्रीय व्यक्तिमत्व आहे आणि या राष्ट्रीय व्यक्तिमत्वामध्ये त्यांची पद्धत, त्यांचं बोलण्याचं सगळं शैली आणि ती जी सगळ्यांमध्ये सगळ्यांकडे आपल्याकडे बघतात, त्यांचा जो चांगुलपणा आहे, नेता कसा असावा. मात्र ते तुमच्याकडे बघतात ना तर त्यांच्या जो सिटी स्कॅन आहे असा तुमचा, ते सिटी स्कॅन काढतात ते तुमचा माझा. आणि ह्या जाणतं असं एक नेतृत्व हे आज आपल्याला या सगळ्या समन्वयाच्या गोष्टीसाठी असेल. त्यामुळे असतील ना आपले काही कन्सर्न असतील, आपले काही मतं असतील, त्याचं हिअरिंग झालं पाहिजे, त्याची कटकट नाही झाली पाहिजे. तुम्हाला जे वाटत असेल जे असेल ते सांगा. आपण जो प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये सर्व हे मुद्दे टाकता येतील. प्रक्रियेमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे सगळे मुद्दे तुम्ही टाका. वारंवार वारंवार तेच त्याची कॅसेट नका लावू. मात्र सगळे मुद्दे टाका आणि त्या मुद्द्यातून जे बाहेर निघेल त्या गोष्टी आपण या स्वीकारल्या पाहिजे. ही असणारी, बंद करू का संपू का चालू देऊ? मला दिलेली वेळ आहे 12:05. नाही पण असं बळजबरी, आता कसं आहे, तुम्ही काही फायदा होत असेल तर घ्याकडे वाचून. मला 7,000 तिकीट वाटायचे तिकडे, सकाळपासून चालली माझी हजामत. कालपर्यंत चांगलं, आज व्यंकटेशजी बीएम संदीप दोघंही भिडले माझ्यावर. अरे काल लोक चांगले होते गड्यावर, आज काय आता ते माझं राहिलं. कुठे होतो आपण? म्हणजे तुम्ही एकदम ते विमान क्रॅश करून टाकलं, एकदम अर्जुनावरून एकदम. आरंभी येतं किंचितता, आणि ती आरंभी येतं किंचितता जर सैनिकाच्या मनात जर असेल, जर सैनिकाजवळ जर ती यत्किंचितताची शंका असेल तर यश येऊ शकत नाही. मुंगी जी आहे तिचा पण आदर्श घेऊ आपण. लागू द्या बिहारचा निकाल जो लागला असेल तो. मात्र कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, ही भूमिका आपल्याला घेऊन चाललं पाहिजे. जो कोशिश करने की कोई हार नहीं होती, हा काय तुम्ही छान त्याला प्रतिसाद दिला. आणि या भूमिकेतून आपण राहत असलो आणि ही पद्धत आपली ही येणाऱ्या काळात आपल्याला ठेवायला लागणार आहे. शेवटी काळ आपली कसोटी पाहतोय. आपला आणि भारतीय जनता पक्षाचं भांडण काय हो? मला राजीव गांधीहून जरा मोदींपर्यंत येऊ द्या, मग मी तुम्हाला ते सांगतो. तिथेच भाषणाचा शेवट करेल. माझा आणलो तर ते तुमच्यापर्यंत राहू द्या. आता ते काही मूलभूत चांगल्या गोष्टीवर एक प्रेझेंटेशनच्या माध्यमातून बोलणार होतो. राजीव गांधींनी काय केलं तर राजीव गांधी हे 28 डिसेंबर
1985ला मुंबईला आले. कोणत्या ठिकाणी आले? ग्वाल्हेरा टँक या ठिकाणी आले. हे 85ची गोष्ट करतोय. आणि सर कव्हरेज मध्ये येऊन जा एकदा. काही एखादा नोबॉल पडला असेल तर माफ आहे, काही हरकत नाही. 28 डिसेंबर 1985ला राजीव गांधी मुंबईला आले. चालत 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 आले. 10 किलोमीटर चालल्यामुळे त्यांचा चेहरा लालबुंद झालेला होता. त्यांना पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की फर्स्ट मी गिव्ह द ग्लास ऑफ वॉटर. त्यांनी पाणी पिलं. सर्वांना बसा सांगितलं. काँग्रेसला 100 वर्ष झालेले होते. देशाचा पंतप्रधान झालेला होता. 2/3 मेजॉरिटी होती. संविधान बदलू शकत होता. पाहिजे ते निर्णय घेऊ शकत होते. अफाट लोकप्रिय होते. इंदिरा गांधींचे मंदिरं देशात बांधल्या जात होते. अशा वेळेस राजीवजी मुंबईमध्ये येतात आणि सांगतात की सत्तेच्या खांद्यावर दलाल बसलेले आहेत. कुठे बोलतात? काँग्रेसच्या अधिवेशनात. कुठे बोलतात? मुंबईत बोलतात. आणि म्हणतात सत्तेच्या खांद्यावर दलाल बसलेले आहेत आणि आपला देश, आपला पक्ष हा दलाल चालवत आहेत. या दलालाला खांद्यावरून खाली उतरण्याची आवश्यकता आणि वेळ आलेली आहे. एवढं ठामपणे बोलणारा नेता हा आपल्या पक्षाला गड्यावर भेटलेला आहे. आणि आज ती भूमिका न घेता कुठेतरी आपण पण चिरीमिरीच्या नादी लागत चाललो आहोत का? हा पण क्षणभर आरोप माझा आपण ऐकून घ्या. आणि तो दलाल जो आहे तो व्यवस्थेच्या आणि आपल्या सर्वांच्या खांद्यावर खाली काढण्याकरता राजीव गांधींनी आवाज दिला. आणि त्यातून 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती ही देशामध्ये आणल्या गेली. जे लायसन राज आहे ते लायसन राज संपलं. आज गगनचुंबी इमारती अशा झाल्या की पाहता पाहता डोक्याची टोपी पडून जाते. या भारताचं स्वप्न आणि या भारताचे जे पाया आहे हा त्या राजीवजींनी रचला. आज तुमच्या माझ्या घरातले आपले काही नातेवाईक हे आता अमेरिकेत गेले, लंडनला गेले, युरोपला गेले, ऑस्ट्रेलियाला गेले, विदेशात गेले. तिथून ते कॉम्प्युटर चालवतात आणि तिकडून कॉम्प्युटर चालवून शहाणपणा इकडे आपल्याला शिकवतात. त्यांनाही मला एक प्रश्न आपल्या माध्यमातून विचारायचा. अरे शिकवा. तुम्ही प्रगती केली, तुमच्याजवळ 4 पैसे आले, तुम्ही चकचकीत जीवन जगता, आम्हाला अभिमान आहे. मात्र विदेशात नोकरी मिळण्याची संधी ही कोणी उपलब्ध करून दिली? ही राजीव गांधींनी उपलब्ध करून दिली. राजीव गांधींच्या काळात जो आहे हा सगळा विदेशामध्ये नोकरीचा सिलसिला सुरू झाला. माझ्या कुमारावस्थेत कॉलेज संपलं तरी कोको कोलाची जी कॅन आहे अशी बघितल्यावर असा हरकून जाय की अशा बाटलीत काहीतरी प्यायचं असतं. ते मॅकडॉनल्डचे ते बर्गर आहे तिथं माझ्या आजानं माझ्या बापानं कधी पाहिलेले नव्हते. माझ्या घरी मोडकी फोल्डिंगची खुर्ची होती. माझा टीव्ही तिकडून ठोक तिकडून ठोक करून कधी चित्रायचं, कधी तिरपं व्हायचं, कधी पाऊस पडायचा. हा असणारा भारत राजीव गांधीने एका झटक्यात बदलला. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणली, लायसन राज संपवलं आणि 21व्या शतकात मानाने घेऊन येणारा माणूस म्हणजे कोण? राजीव गांधी होता. हे त्या माणसाचं योगदान आपल्याला लाभलं. आणि ते इंदिरा गांधी वारल्या तरी ते रडले नाही. मात्र जेव्हा सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं विधेयक हे राज्यसभेत आलं आणि एका मताने ते पराभूत झालं, त्यांनी पास यांनी जसे काळे विधेयक पास करून घेतले तसं नाही, लोकशाही पद्धतीने. तेव्हा सभागृहात बसून रडलेला राजीव गांधी या देशाने बघितला की मुठभर लोकांच्या हातात हा देश आहे. मग तो पक्ष असेल, ते सिनेसृष्टी असेल, ते क्रीडांगण असेल, हे सर्व मुठभर लोकांच्या हातात आहे. हे सर्वांना मिळालं पाहिजे, हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा त्यांचा संकल्प हा जाऊ शकला नाही. म्हणून रडणाराही राजीव गांधी या देशाने बघितलं. 89ला अनेक प्रयोग झाले, ते मधात थांबलं. 91च्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आणि त्या रणधुमाळीतही होता होता एक बॉम्बस्फोट झाला आणि राजीवजींच्या जीवनाचे चिथडे झाले. अरे आपण काय त्या राहुल गांधींबद्दल बोलतो, कसं बोलतो, काय बोलतात लोक? राजीव गांधींचा मृत्यू कसा झाला? तर लिट्टे जी संस्था आहे त्या अनुषंगाने झाला. लिट्टे संस्थाच्या संदर्भात काय सांगितलं जातं की या संदर्भात इंदिरा गांधींनी त्या ठिकाणचं जे तळ आहे ते तळ असुरक्षित राहू नये. तिथे अमेरिकेने स्टार वॉरचा काळ होता. एक रॉकेट तिकडून जे आपण पिक्चर मध्ये पाहतो तशी स्टार वॉर होणार होती. आपल्या नाकाच्या खाली श्रीलंकेला एक बेट आहे आणि त्या बेटाला अमेरिका त्या ठिकाणी स्टार वॉरचे सर्व क्षेपणास्त्र, सर्व मिसाईल, सर्व अणुबॉम्ब त्या ठिकाणी लादणार होता. तो अमेरिकेला तळ ठोकला जाऊ नये
म्हणून घेतलेल्या भूमिकेच्या अनुषंगानं पुढे राजीवजींचा हा खून झाला असंही बोललं जातं. ज्या बाईंनी आपला देश वाचावा यासाठी काही गोष्टी सुरक्षित त्या राष्ट्रप्रेमातून केल्या असतील, त्यातूनच जर त्यांच्या मुलाचा बळी जात असेल तर अजून किती भोगायचं एका घराने. आणि आज ते जे बेट होतं ते त्या देशामध्ये अराजकता निर्माण करून चीननी ते बेट विकत घेऊन टाकलं, तरी आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. त्यात बळी झाला. पुढे मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले आणि ते अर्थमंत्री असताना आपल्या देशातलं सोनं गहाण, रिझर्व्ह बँकेत आपल्या ज्या खिशात नोटा आहे त्या नोटा का छापल्या जातात, तर कुठेतरी बँकेत सोनं ठेवलं की त्याच्या अगेन्स्ट करन्सी तयार होत असते. ते सर्व सोनं हे गहाण पडलेलं. आणि अशा आर्थिक स्थितीमधून बाहेर काढण्याचं काम तेवढ्या बाबतीत नरसिंहरावजींचा हे काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचं योगदान मान्य केलं पाहिजे. त्यांच्या काळातल्या ज्या चुका आहेत त्याचे परिणाम आजपर्यंत आपण अलबत्ता भोगत आहोत. ते दुःख आहे, ती असणारी खंत देखील आहे. मात्र त्यांनी एक अर्थशास्त्र निर्माण केलं आणि त्या अर्थशास्त्र निर्माण केल्यामुळे एक खुली अर्थव्यवस्था स्वीकारली. आपण 1992ला आपण ज्या महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायता यांचा ढाचा आपण संविधानिक स्वरूपाचा स्वीकारला, तर दुसरीकडे खुल्या अर्थव्यवस्थेच्या व्यवस्थेच्या माध्यमातून गॅट करारावर सह्या केल्या आणि आपली ज्वारी, धुऱ्यावरची ज्वारी थेट विदेशात, आणि तुमच्या घरात तुम्ही काही गृहोद्योग तयार केला तर तो एक्सपोर्ट करण्याच्या अनुषंगानं या जागतिकीकरणाचा एक मोठा निर्णय हा त्या काळामध्ये झाला. त्यानंतर अटल बिहारी आपल्या देशाचे पंतप्रधान झाले आणि अटल बिहारी आपल्या देशाचे पंतप्रधान झाल्यावर अटल बिहारी वाजपेयींनी जे केलं त्याच्यावर टीका करणं आपल्याला सोपं आहे. विरोधी पक्षांना त्यांना आपण टीका करूही, मात्र ती टीका करत असताना त्यांचं चांगुलपण आपल्याला मान्य केलं पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी म्हणजे कोण, ते एक सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणी. त्यांनी सत्तेवरी बसल्यावर विरोधकांकडून टीका ऐकून घेण्याचं काम, मतांची भिन्नता असल्यावरही मनभेद न बाळगण्याचं काम हे त्यांनी त्यांच्या पातळीवर त्यांनी केलं. आणि त्यांची पण नोंद आपल्याला सर्वांना एक सभ्य सुसंस्कृत राजकारणी म्हणून घ्यावं लागली. त्यांच्या नंतरच्या काळात कोण पंतप्रधान झालं? 2004ला डॉक्टर, वाक्य पूर्ण करा तरच बोलताना थांबून जाईल. कव्हरेजमध्ये आहे की गेले पुन्हा खाली, तुमच्या माना खाली गेले की मला टेन्शन आहे. तो मोबाईल बाजूला ठेवा. जब तक आंख नहीं मिलेगी तब तक दीदार नहीं होगा. आंख नहीं मिलेगी तो दिल नहीं मिलेंगे, दिल नहीं मिलेंगे तो बात कोई मेरे से संभव नहीं होगी. तो 2004ला या देशाचं पंतप्रधान कोणाला केलं, कसं केलं, ते आपली युवक काँग्रेसची अध्यक्ष आहे. ती तेव्हा 4थ्या वर्गात होती. आईला म्हणाले की मी शाळेत जात नाही, आज सोनिया गांधी पंतप्रधान होणार आहे. तिच्या घरात सोनिया गांधीचा फोटो, तिच्या पुस्तकाच्या कव्हरला सोनिया गांधीचा फोटो, आणि सोनिया गांधी आता पंतप्रधान होणार. आणि सोनिया गांधी या सेंट्रल हॉलमध्ये गेल्या आणि त्यांनी सांगितलं की मेरी अंतरात्मा कह रही है कि मैं इस देश का प्राइम मिनिस्टर नहीं बनू. आणि मी माझ्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून पंतप्रधान न बनण्याचा निर्णय घेतला. आणि एक अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जो विद्वान आहे, जो नॉन करप्ट आहे, सभ्य आहे, सुसंस्कृत आहे, चालू नाही, करप्ट नाही, हे कंसातले शब्द आहेत, अशा एका माणसाला पंतप्रधान मला करायचंय, हे सेंट्रल हॉलमध्ये त्यांनी बोलले. त्यांनी म्हटल्या खासदार टाहो फोडायला लागले, रडायला लागले. कोणी सोनिया गांधीचे पाय पकडून राहिलं, कोणी हात पकडतोय, सोन्याजवळ हट्ट करतात आहे, कोणी म्हणतो मी जीव देऊन देईल, कोणी कपडे फाडताय. अरे आपल्याला एक तिकीट नाही मिळालं, आपलं नाव पत्रिकेत वरती खालती झालं, बॅनर पोस्टरवर नाव हुकलं, चुकलं तर आग तांडव करतो गड्या वापर. आपल्या जाऊन नेता गेला, त्यांनी काही कैसे हो, नमस्कार, हात जोडणे, मेरे तो देखाही नाही, 2-2 महिने पावती फाडतो आपण, हिशोब करतो. त्या बाईला या देशाचं सर्वोच्च पंतप्रधान पद दिल्या गेलं. आणि ते पंतप्रधान पद कसं दिल्या आलं, फुकट आलं नाही. आपल्या ज्या आयर्न लेडी इंदिरा गांधी, गोळीबार झाल्यानंतर सोनिया गांधी धावत गेल्या. सोनिया गांधी घरात लपून नाही बसल्या, गोळीबार झाला धावत गेल्या की काय झालं काय झालं काय झालं. त्या बाहेर धावत जायपर्यंत गोळीबार हा चालू होता, त्यांना पकडण्याची प्रक्रिया चालू होती. त्या गोळीबारात सोनिया गांधी धावत गेल्या आणि खाली पडलेल्या, शरपंजरी पडलेल्या इंदिरा गांधींना त्यांनी मांडीवर घेतलं
आणि इंदिराजींनी त्यांच्या डोळ्यात बघितलं आणि तिथेच त्यांनी डोळे त्यांचे मालवले. कदाचित तिथेच त्यांचा प्राण गेला. ज्या मांडीवर इंदिरा गांधीचा बळी गेला त्या सोनिया गांधी, ज्या सोनिया गांधींनी स्वतःचा चिथडे झालेला नवरा हा बघितला आणि तो पंतप्रधान होऊ नये म्हणून जे VC अलेक्झांडर जे आपले राज्यपाल होते त्यांनी पुस्तक लिहिलेलं अखेरचे पर्व, त्या अखेरच्या पर्वामध्ये वर्णन आहे की जेव्हा इंदिरा गांधींना गोळीची छन्नी झाल्या, ज्याच्या हत्या झाली, तेव्हा राजीव गांधी बंगालमध्ये होते आणि बंगालमध्ये प्रचार करताना रेडिओवर त्यांनी इंदिरा गांधींना गोळीबार झाल्याची बातमी ऐकली. कुठेतरी कोणत्या तरी टेकड्यावर उंचवट्यावर जाऊन त्यांनी रेडिओ ऐकून प्रणव मुखर्जी सोबत ती बातमी समजली. ते तिथून वापस आले तसे एम्स मध्ये गेले. एम्स मध्ये आल्यानंतर त्या शवागाराकडे इंदिरा गांधींनी सोनिया गांधींनी जाऊ नये दिलं. त्याच्या आधीच राजीव गांधींना हात धरला. राजीव गांधींनी त्यांना समजवल्यानंतर त्या थोड्या आडोस्याला घेऊन गेल्या आणि तिथे त्यांनी सांगितलं की राजीव प्लीज प्राईम मिनिस्टर बनू नको, या देशाचा पंतप्रधान बनू नको. ही परंपरा, हे सर्व बघितलेलं नवऱ्याला प्राईम मिनिस्टर पासून बनू नको, कारण म्हणजे पॉवर इज द पॉयझन, सत्ता हे विष आहे, तू पंतप्रधान होऊ नको. आणि त्यानंतर लहान मुलं मोठे झालेले नाही, प्रियंकाजी, सोनिया, राहुलजी, आणि त्या बॉम्बस्फोटमध्ये राजीवजींचा चिथडे होऊन झालेला खून, त्यांचा झालेला हल्ला, त्यांचा झालेलं बलिदान, या सोनिया गांधी राजकारणात यायला तयार नाही. या सोनिया गांधी म्हणतात आता झालं तेवढं, बस झालं, मी या भारताची सून आहे, मात्र आता पुरे, मी माझे मुलं, मी खूप भोगलं, आमच्या घराने खूप भोगलं, आता आम्हाला कुठेतरी थांबायचं आहे. नवऱ्याच्या 91च्या मृत्यूनंतर त्या चालल्या गेल्या. 7व्या वर्गात राहुल गांधी होते. इंदिरा गांधीचा खून झालेला होता. डेहराडूनच्या डून स्कूलमध्ये होते आणि शाळा ज्या आहेत त्या उन्हाळी परीक्षा फार लांब होत्या आणि तशा परिस्थितीत यांचे नेहरू परिवारातले एक फॅमिली फ्रेंड डेहराडूनला जातात, डून स्कूलमध्ये जातात आणि राहुलजींना म्हणतात की चला बोर्डिंग मधलं सामान जे आहे ते करून घ्या, आता इथे शिकायचं नाही. प्रियांकाजी, राहुलजी त्यांना विचारतात अंकल झालं काय, घरी सगळे ठीक आहे ना, काही बरं वाईट झालं का? ते म्हणतात नाही, काही बरं वाईट झालं नाही, मात्र तुम्हाला याच्या पुढे डेहराडूनला शिकता येणार नाही. 6व्या वर्गातल्या राहुल गांधींना TC काढून घेतला जातो. पुढे होम स्कूलिंग होतं. त्यांना नाव बदलून शाळेत जावं लागतं. कॉलेजमध्ये राहुल विंची नावाचं लावून शिकलं, अशा प्रकारची काही माहिती आहे. आणि नाव बदलून राहावं लागतं, कारण काय तर एक दहशतवादी संघटनेने नव्हे तर 2 दहशतवादी संघटनांनी ठरवलेलं आहे की गांधी परिवार बेचिराग करून टाकू, गांधी परिवारातले सर्व सदस्य मारून टाकू. या थ्रेटमध्ये ज्यांचं बालपण गेलं, ज्यांची कुमार अवस्था गेली, अरे तुमच्या मुलाला तुम्ही मॉलमध्ये जाऊन पिक्चर पाहायला जर हो म्हटलं नाही, त्याला 500 रुपये तुम्ही त्याला दिले नाही, तर ते पोरगं तुम्हाला महिनाभर सुचू देत नाही. तुम्ही नवीन ड्रेस घेतला नाही, नवीन मोबाईल घेऊन दिला नाही, तर एवढा दांगडू तुमचे माझे मुलं आपले कुमार अवस्थेतले करतात. मात्र त्या कुमार अवस्थेतल्या प्रियांकाजी यांनी राहुलजींना काय 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 भोगावं लागलं. कशासाठी? त्यांचा संपत्तीचा वाद होता का? त्यांचा पदाचा वाद होता का? त्यांचे काही घरगुती वाद होते का? नाही. या देशात महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे आयडिया ऑफ इंडियासाठी त्यांचा मृत्यू झालेला आहे. ते व्यक्तिगत अभिलाषेकरता, व्यक्तिगत भांडणाकरता झालेला नाही. व्यक्तिगत हेव्या दाव्यातून झालेले 2 मृत्यू आहेत. एक आहे श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दुसरे आहेत दीनदयाल उपाध्याय. दीनदयाल उपाध्यायचा खून कोणी केला? तर RSSनी नेमलेल्या समितीत. त्यांचं उंगली दर्शनी अटल बिहारी वाजपेयीकडे आहे. भाजपच्या संघाच्याच लोकांनी त्यांचा खून केला. ही अशी असणारी या करंट्या पक्षाची 2 दिवंगत माणसे, मी त्यांनाही श्रद्धांजली देतो. मात्र आपल्या पक्षातले जे लोक मेले आहेत हे त्या अनुषंगाने गेले नाही. मला अजून खाली मुंबईतल्या वैतरणा बंगल्यामध्ये झालेल्या गोळीबाराच्या अनुषंगाने अजून कोणाची नावं घ्यायची नाहीत, कारण कोणाला वाईट म्हटल्याने मी चांगला होऊ शकत नाही. माझा पक्ष जो आहे हा पवित्र आहे, त्यामुळे ते दुसरे घाणेरडे हा म्हणून आपला त्याग आणि त्यागाची आपली परंपरा नाही. तर आपल्या जवळ हे जाज्वल्य स्वरूपाचं जे वारसा जो आहे हा तुम्हाला आपल्याला लाभलेला आहे. आणि त्या राजीव गांधी बॉम्बस्फोटमध्ये गेले, त्यांची विधवा मुलांचं शिक्षण कसं करायचं ते करताना राजकारणात थांबलेली आहे. मात्र कुठेतरी
99 साली असं एक चित्र निर्माण होतं की पक्ष फुटतो, संताप काँग्रेस निघते आणि 3 लोक जे आहेत हे 3 लोक सोनियाजींना सोडून जातात. त्याच्या आधीची पार्श्वभूमी अशी आहे की सोनिया गांधी घरात आहेत, त्यामध्ये शरद पवार साहेब, गुलाम नबी आझाद, माधवरावजी सिंधिया असे 4 लोक घरात जातात आणि सोनियाजींना बळजबरी केसरीजींच्या ऐवजी काँग्रेसचा अध्यक्ष करायला घेऊन येतात. त्या नाही म्हणत असताना सांगितलं जातं की ज्या पक्षाने पक्ष तुमच्या आजन सासऱ्यांनी उभा केला, जो पक्ष तुमच्या सासूनी पोचला, ज्या पक्षासाठी तुमच्या नवऱ्याने बलिदान दिलं, हा तुमचा पक्ष जर तुम्ही सांभाळला नाही तर मग कोण सांभाळेल, आणि हा पक्ष जर फुटला तर त्याला तुम्ही जबाबदार राहाल. असे 3 लोक बोललेले आहेत. मी तुम्हाला बोलायचा भात बोलायची कडे नाही, संदर्भाच्या अनुषंगाने सर्व सांगतोय. आणि त्या ठिकाणी सोनिया गांधी आल्या आणि काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. आणि त्या काँग्रेसच्या अध्यक्षा ज्या आहेत यांना 2004ला विचारलं जातं की तुम्ही या देशाच्या पंतप्रधान व्हा, तेव्हा त्या नाही म्हणतात. म्हणजे रॅन्डमली नाही म्हणत नाही. आणि त्यांनी नाही म्हटल्यावर मनमोहन सिंग साहेब जे आहेत ते अध्यक्ष होतात. आणि ते अध्यक्ष झाल्यानंतर जो भारताच्या मूलभूत स्वरूपामध्ये जे बदल झाले, या बदलाच्या अनुषंगाने देखील खूप मोठी क्रांती आहे. तुमचा आता मन कुठेतरी पोट भरत आलेलं आहे, त्यामुळे मी थांबवण्याकरता आता रेल्वेचे माझे ब्रेक दाबतो. बरं याला वाइंड अप करतो. तुम्ही ऐकून तर घ्या पुढचं. मी इथेच थांबत नाही. मी हे मनमोहन सिंग साहेबांना शेवटी पंतप्रधान गेल्यानंतर त्यांनी त्यांचं वाक्य आपल्या कोणाजवळ त्याची नोंद नाही, या देशाच्या प्रत्येक नागरिकाजवळ त्याची नोंद पाहिजे. मग मात्र माझी तक्रार आहे तुमच्याजवळ, काँग्रेस म्हणून भावंडांमधली, की त्यांनी सांगितलं की माझ्या कारकिर्दीची नोंद भारतीय लोकांनी आणि मीडियाने घेतली नाही. पुढचं त्यांचं वाक्य होतं, बट आय डिड नॉट माइंड इट बिकॉज हिस्ट्री विल टेक कॉग्निजन्स ऑफ मी. इतिहास माझी दखल घेईल, तुम्ही नाही घेतली तरी चालेल. असा एक कार्यकाळ हा मनमोहन सिंग साहेबांचा आला. एकामागे एक त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत हे अत्यंत जाज्वल्य स्वरूपाचे होते. आणि हा आपला वारसा आणि हा आपली कारकीर्द आहे. आणि मनमोहन सिंग गेले आणि मग आले, भाई और बहनों, मैं हर किसी के अकाउंट में 15 लाख डालूंगा, किसान को लागत मूल्य से 1.5 गुना दाम, हर साल 2 करोड़ नौकरियां दूंगा, मैं विश्वगुरु बन के दिखाऊंगा, न खाऊंगा लबाड लेखाचा. आज 11 वर्षानंतर त्याच्या कारकिर्दीला एका शब्दात जर गुंडाळायचं आहे तो शब्द असा आहे की या माणसाची ओळख काय ठेवेल. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणते फाउंडर ऑफ द नेशन, इंदिरा गांधीला म्हणते आयर्न लेली, लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसान. मोदीला काय लक्षात ठेवतील लोक, फेकू. आणि व्यवसायवाला म्हणेल पनोती. आणि हा पनोती जो आहे हा आपल्याला लाभलेला आहे. आणि हा जाता जाता सत्य शेवटी एवढंच सांगतो की आपलं आणि भारतीय जनता पक्षाचं भांडण काय, आपले त्यांच्याशी वैचारिक वाद काय आहेत, हे सत्तेचं भांडण आहे का, डोक्यातून काढून टाका. सत्तेचं भांडण नाही. राहुल गांधी या देशाचं पंतप्रधान होण्यासाठी भांडत नाही. राहुल गांधींनी या देशामध्ये काँग्रेस आणून स्वतः प्राईम मिनिस्टर आणि स्वतःला मोठेपणा घेण्याकरता कन्याकुमारी पासून श्रीनगर पर्यंत यात्रा काढलेली नाही. राहुल गांधींनी यात्रा का काढली, नफरत छोडो भारत जोडो. आज भय आहे, भयमुक्त समाजाकरता त्यांनी भारत जोडो यात्रा काढली. राहुल गांधींचं अंतिम लक्ष्य काय आहे, संविधानाचं संवर्धन, संरक्षण, संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण. हे राहुल गांधींचं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न आपलं असताना आपल्या कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज ज्या आहेत त्यावर आपला विश्वास आहे. तर आरएसएसचं काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 2 ऑक्टोबरला गेल्या दसऱ्याच्या दिवशी 100 वर्ष पूर्ण झाली. आणि मी तुमच्यासारखा एक कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना 100 वर्ष होत असताना एक पदयात्रा आपण आयोजित केली. आणि
नागपूर पासून तर वर्ध्यापर्यंत या पदयात्रेमध्ये आपली मागणी होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काँग्रेसच्या अर्थात महात्मा गांधींच्या विचारावर विरोधात महात्मा गांधीच्या विचाराचा विरोध करण्याकरता हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झालाय. गांधी म्हणायचे सर्वोदय, हे म्हणायचे नाही आम्हाला सगळं पाहिजे. गांधी म्हणायचे स्त्री पुरुष समता, हे म्हणायचे नाही स्त्री ही अतिशूद्र अत्यंत खाली. गांधी म्हणायचे की सगळ्या जाती धर्म आपण समता, हे म्हणायचे नाही समता नाही उच्च आणि कनिष्ठ राहील. गांधी म्हणायचे की अस्पृश्यता टाळली पाहिजे. मात्र RSS म्हणायची की अस्पृश्यता राहील कारण अस्पृश्यता ही देवाने निर्माण केलेली आहे आणि अस्पृश्यता टिकवण्याकरिता मी बोलतोय बंच ऑफ थॉट वाचून घ्या. मूलभूत आपल्यात आणि संघात आणि भाजपतला फरक समजून घ्या. नाही तर आपण सारखे तेही सारखे इकडून तिकडे तिकडून इकडे कपडे बदलापेक्षा फास्ट आपण विचार बोलतो. नाही हो कुछ भी रहो जाने दो मगर ये तो RSS बराबर बोलतीये. अरे काय बराबर बोलतीये? आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय? आपण म्हणतो समता बंधुता सामाजिक न्याय प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आणि सगळे एका बरोबर सारखे आहे. आपण म्हणतो संघ म्हणतो स्त्री पुरुष समान नाही, स्त्री अतिशूद्र चतुर्वर्ण आहेत, अस्पृश्यता राहीलच, मुठभर लोकांचीच मक्तेदारी राहील, राजसत्ता आहे त्या मुठभर लोकांनाच, धर्मसत्ता आहे त्यांच्याच जवळ. ही असणारी स्वयंसेवक संघाची भूमिका आहे आणि 100 वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःची नोंदणी करून घेतलेली नाही. आपल्या घरात पोरग जन्माला आलं, आण जन्मतारखेचा दाखला, कार्ड आधार कार्ड, कार्ड पॅन कार्ड, झाला 18 वर्षाचं कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स, मोबाईल घ्यायचा देतो आधार कार्ड, सगळ्या गोष्टीची नोंदणी. मात्र संघाने अजून नोंदणी केलेली नाही. म्हणून आपण त्यांना सविनय सांगितलेलं आहे आणि या 100व्या वर्षात ही मिशन पण तुमची माझी सर्वांची आहे. 1 वर्ष आपण संघाच्या 100 वर्ष होत असताना आपण संघ बरखास्त करा, संघ विसर्जित करा नावाची आपली एक मागणी आहे. आणि हा संघ विसर्जित का करा तर संघ जो आहे हा संघाला 100 वर्ष होताना यांचे जे सरसंघचालक आहेत मोहन भागवत हे नागपूरच्या व्हेरायटी चौकात गेले आणि व्हेरायटी चौकात त्यांनी तिथे जाऊन गांधींच्या पुतळ्याला हार अर्पण केला, त्यांच्या पाया पडले आणि ध्वज संचलन जे संघाचं स्वयंसेवक संघाचं त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलं. अरे तुम्ही गांधींचा द्वेष केला, गांधीच्या तत्वज्ञानाच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला. या देशाचं संविधान लिहिलं जाऊ नये, मनुस्मृतीनुसारच या देशाचा कारभार चालावा आणि अराजकता पसरावी म्हणून नथुराम गोडसे कडवे तुम्ही त्यांचा खून केला. आणि आता 100 वर्ष झाल्यानंतर तुम्ही गांधींच्या पाया पडता. म्हणजे हा तुमचा झालेला वैचारिक पराभव आहे. गांधी तुम्ही स्वीकारला आहे आणि आता तुम्ही वैचारिक पराभव मान्य केल्यावर तुमची संघटना तुम्ही बरखास्त करून टाका. ही असणारी आपली मागणी आहे. ही मागणी तुम्हालाही पुढे घेऊन जायची आहे आणि सोबत तुमच्या संघटनेचं नंतर नोंदणी करून घ्या. आपल्या संघटनेमध्ये 2006 पर्यंत तिरंगा फडकत नव्हता. मात्र 2006 नंतर काही लोक बळजबरी घुसले, 2005 ला घुसले, 2006 ला घुसले आणि तिरंगा फडकायला लागले. तोपर्यंत हे भामटे त्यांच्या कार्यालयावर तिरंगा लावत नव्हते. मात्र 6 पासून तिरंगा लावायला लावले, त्यांना शुभेच्छा. आता 100 वर्ष झाल्यानंतर आपण संविधान स्वीकारा आणि संविधानाला अभिप्रेत असणारा भारत निर्माण करण्याकरता प्रयत्न करा आणि बंच ऑफ थॉटची अर्थात मनुस्मृतीची होळी करा. ही मागणी करून आपण संघाचा 100 वर्ष होत असताना निषेध केलाय. आणि सांगण्याचं तात्पर्य आपली जी लढाई आहे ही पॉलिटिकल लढाई आहे आणि पॉलिटिकल लढाई जी आहे ती पैसा फेक तमाशा द्यायची नाही, नाच मेरी बुलबुल की म्हणून नाचवायची पण नाही, नागवायची पण नाही. आपली लढाई शुद्ध विचाराची लढाई आहे, आयडिया ऑफ इंडियाची लढाई आहे. त्यांच्या स्वप्नातला भारत आपल्या स्वप्नातला भारत वेगळा वेगळा आहे आणि आपल्या स्वप्नातला भारत जे सांगतो ते सांगण्याची एक मोठी परंपरा आहे. म्हणून सरते शेवटी एवढा सांगतो की गौतम बुद्धांनी पहिले मनुवाद्यांवर सर्वात मोठा पहिला हल्ला करून बौद्ध धर्म स्थापन केला होता. आपण त्या बाजूचे आहोत. महावीरांनी विनय अहिंसा सर्वोदय भूमिकेतून जैन धर्म स्थापन केला होता. ही दुसरी मनुवाद्यांच्या विरोधातली क्रांती आणि लढाई होती. बसवेश्वरांनी लिंगायत समाज स्थापन करत असताना ही पण एक त्यातलीच एक बाजू होती. पुढे चक्रधर स्वामींनी तोच क्रांती केली, वारकरी संप्रदायाने तीच क्रांती केली. अहो मला हेही सांगू द्या की शिवाजी महाराज
राज्याभिषेकाच्या वेळेस विरोध करणारे मुघल नव्हते, ख्रिश्चन नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज राजा होऊ शकत नाही, कारण शिवाजी शूद्र आहे आणि शूद्र या देशाचा कुठलाच राजा होऊ शकत नाही. म्हणून विरोध करणारे हेच मनुवादी होते. शेवटी तुमच्या माझ्या राजाचा राज्याभिषेक कसा झाला याचा जर विचार केला तर तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. सावित्रीबाई फुलेंनी काय काम केलं होतं? काय काम केलं? मुलींची पहिली शाळा काढली. चांगलं काम आहे का वाईट काम आहे? चांगल्या कामाकरता त्यांना पुरस्कार दिला गेला पाहिजे का शिवाय दिला गेला पाहिजे? मात्र त्यांच्या अंगावर शेण फेकलं. शेण फेकणारे कोण होते? दाढीवाले होते, काही गळ्यात क्रॉसवाले होते. शेण फेकणारे कोण? हेच मनुवादी होते. ज्या मनुवाद्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक उद्याला नाही, त्याच मनुवाद्यांनी सावित्रीबाईंवर शेण फेकलं आणि सांगितलं की मुली शिकतात आहे, पाप होत आहे, पाप. सावित्री धर्म बुडवतीये, तिला मारा. सावित्रीच्या बाजूचे आपण आहोत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक आणि भाजप हा दगड मारणाऱ्यांच्या बाजूचा आहे. तेच फुलेंच्या बाबतीत झालं, तेच शाहू महाराजांच्या बाबतीत झालं, तेच गाडगे महाराजांच्या बाबतीत झालं. सर्व संदर्भ आपल्या पुढे मांडणं शक्य नाही. मात्र 1932 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाशिकच्या काळाराम मंदिरात गेले रामनवमीला, आणि काळाराम मंदिरामध्ये जाताना त्यांनी सांगितलं की मी हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहे, दलित माझी जात आहे, राम माझा आदर्श पुरुष आहे, माझा आस्था पुरुष आहे, मला काळाराम मंदिरात रामाच्या दर्शनाला जायचं. भूमिका स्वागतार्ह होती. 4 दरवाजे त्या मंदिराला, 4ही उघडून द्यायला पाहिजे होते. जा बाबासाहेब, तुम्हाला तुमच्या समाजातल्या लोकांना ज्या दरवाजाने जायचं त्या जा. मात्र बाबासाहेबांच्या तोंडावर दरवाजे बंद केले. 5 वर्ष संघर्ष झाला. शेवटच्या 5व्या वर्षी 1937 ला दगडफेक झाली आणि त्याच नाशिकमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं मी हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहे, मात्र मी हिंदू धर्मात मरणार नाही. बाबासाहेबांना धर्म सोडायला लावणारे लोक कोण? इंग्रज नव्हते, पारसी नव्हते, मुघल नव्हते. बाबासाहेबांनाही धर्म सोडायला लावणारे हेच भाजपवाले होते. गड्यावर खूप संदर्भ आहे. मात्र आपली बाजू जी आहे ही या परिवर्तनाची आहे आणि त्यांची बाजू ही मनुवाद्यांची आहे. म्हणून आपली जी लढाई आहे ही वैचारिक लढाई आहे. त्यामुळे निवडून येणं म्हणजे काय तर आपला विचार निवडून येणं, आणि आपण निवडून येऊ शकलो नाही म्हणजे आपण कुठे कमी पडलो तर आपल्या विचारिक लढाईमध्ये आपण कमी पडलो. एवढंच मला आपल्याला सांगत असताना आपला वारसा आणि आपली जबाबदारी ही आपल्या सगळ्यांपर्यंत या निमित्तानं पोचवायची आहे. आपण प्रशिक्षणाला याकरताच आलेलो आहे. ही वैचारिक लढाई आपण लढत राहू. बचेंगे तो और लढेंगे. आणि ही लढाई लढण्याकरता मनात काय पाहिजे है? हम पूरा विश्वास हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. है मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. या सगळ्या तत्वज्ञानाची जी मशाल आहे ती आपल्या हातावर आहे. रडका सैनिक न राहता आपण लढते सैनिक म्हणून आपण राहू. अर्धा पेला भरलाय म्हणायचं का अर्धा पेला सरलाय म्हणायचंय तर निगेटिव्ह बोलायचं नाही. अर्धा पेला सरलाय म्हणायचं का अर्धा पेला भरलाय म्हणायचं तुम्हीच ठरवा. जीवन कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. पायात काटा रुतलाय म्हणायचं का बागेत फुल फुललंय म्हणायचं तुम्हीच ठरवा. जीवन कसं जगायचं, अर्धा पेला सरलाय म्हणायचं का अर्धा पेला भरलाय म्हणायचं तुम्हीच ठरवा. जीवन कसं जगायचं. त्यामुळे आजपासून रडणं बंद आणि लढणं. ऐकून आलं मला? आजपासून रडणं आणि लढणं. आजचं हे प्रशिक्षण ज्याचं नाव लक्ष दिलंय, हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून एल्गार या ठिकाणून आपण सर्वांनी सगळ्यांनी पुकारावा ही विनंती करतो. आणि सत्य शेवटी एवढंच म्हणतो की कोंडलेल्या वादळांच्या या पहा अनिवार्य लाटा, कोंडलेल्या वादळांच्या या पहा अनिवार्य लाटा, माणसासाठी उद्याच्या येथून निघतील वाटा. पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहो, पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहो, निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहो. पेरीत स्वप्न उद्याचे, पेरीत स्वप्न उद्याचे, येथील फुलतील शेते
ज्ञान गाळत घाम येते, येथून उठतील नेते. यासाठी वाहिली सर्व निडळांची कमाई, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई. दुःख उधळण्यासाठी आता आसवांना वेळ नाही, हे आव्हान देतो, आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद.